नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्रफुल्ल भट माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. मी आज तुमच्यासमोर एक ITIची बातमी घेऊन आलेलं आहे. ITIबद्दल माहिती देणार आहे. तुम्हाला माहिती आहे 10वीचा रिझल्ट लागलेला आहे. वेगवेगळ्या बोर्डाचा मुलं आपापल्या अपेक्षेनुसार चॉईसनुसार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवेश घेत आहेत. काही मुलांना कमी 1 ते 2 वर्षामध्ये शिक्षण देऊन त्यांना लगेच नोकरी करायची असते. तर ह्याच्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था हा एक उत्तम चॉईस आहे तुमच्यासाठी. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये काय येतं, 1 ते 2 वर्षाचे ट्रेड असतात. काही ट्रेड 3 वर्षाचे आहेत, पण बरेचसे ट्रेड 1 ते 2 वर्षाचे आहेत. ते 1 ते 2 वर्षाचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केला की लगेच तुम्हाला कंपनीमध्ये नोकरी लागते. तुम्ही रोजगारक्षम बनता. तुम्ही कमाईला सुरुवात तुमच्या होते. त्याच्यामुळे खूपसे विद्यार्थी हे ITIकडे वळतात. तर मी माझ्या चॅनलमध्ये आज तुम्हाला याच्याबद्दलच माहिती देणार आहे. तर आपण आता एक सुरुवात करूया. औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे काय? तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तुम्हाला टेक्निकल नॉलेज दिलं जातं. वेगवेगळ्या विषयांचं, वेगवेगळ्या विभागांचं. उदाहरणार्थ फिटर असेल, टर्नर असेल, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर असे अनेक व्यवसाय आहेत की ज्या व्यवसायामध्ये तुम्ही 1 ते 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करता आणि मग अप्रेंटिसशिप करण्यासाठी कंपनीत जाता आणि पुढे तुम्ही एक कुशल कारागीर म्हणून त्या कंपनीमध्ये कामगार म्हणून रुजू होता. स्किल टेक्निशियन म्हणून. तर त्याच्यासाठी आता ITIमध्ये प्रवेश कसं घ्यायचा? तर ITIमध्ये प्रवेश घेण्यासाठी साधारणतः 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून एक वेबसाईट चालू होते, admission.dvet.gov.in. या वेबसाईटवर जाऊन ॲडमिशन सुरू होते. आपली यावर्षीची 2024ची वेबसाईट ही 3 तारखेपासून सुरू झालेली आहे. 3 जूनपासून सुरू झालेली आहे. साधारणतः त्याचा फॉर्म भरण्याची मुदत ऑनलाईन, सगळी प्रक्रिया ऑनलाईन असते. ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत ही 30 तारखेपर्यंत आहे, 30 जूनपर्यंत. त्याच्यानंतर चॉईस देणं 2 तारखेपर्यंत आहे. तर 10वीचे निकाल लागल्यानंतर आपली प्रवेश प्रक्रिया चालू होते. सर्वच्या सर्व जेवढे आपले जे ITIचे जे व्यवसाय आहेत हे रोजगारक्षम व्यवसाय आहेत. म्हणजे तुम्ही ते 1 ते 2 वर्षाचा व्यवसाय केला की तुम्ही रोजगारक्षम होता. तुम्ही स्वयंरोजगार करू शकता. हा एक फार महत्त्वाचा फायदा आहे. स्वयंरोजगार, सेल्फ एंटरप्रेनर होता. ITIमध्ये कमी प्रशिक्षण शुल्क असते. अत्यंत कमी दरामध्ये तुम्ही पूर्ण 2 वर्षाचे अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. admission.dvet.gov.in ही जी वेबसाईट आहे ह्याच्यावरती पूर्णपणे प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म आहे. त्याच्यावरती त्या वेबसाईटमध्ये जाऊन आपण न्यू कॅन्डिडेट लॉग इन करून संपूर्ण फॉर्म भरायचा असतो. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. म्हणजे फॉर्म भरणंसुद्धा ऑनलाईन आहे. त्याच्यानंतर फॉर्म कन्फर्मेशनसुद्धा ऑनलाईन असतं. त्याच्यानंतर तुमचं जे मेरिट लागतं ते सुद्धा ऑनलाईन असतं. ते तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती येतं. मेरिट नंबर, तुम्हाला कुठली ITI मिळाली, तुमचा चॉईस कुठला होता, सगळं त्या रजिस्टर्ड मोबाईलवरती ऑनलाईन होतं. आम्हाला मेरिट लिस्टसुद्धा ऑनलाईन येते. संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. अर्ज भरण्यासाठी मुलांचं, उमेदवाराचं कमीत कमी वय 14 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त किती वर्षाचा असू शकतो. म्हणजे अधिकतम वय असं, उच्चतम वय असं नाही आहे. आता तुम्हाला काय गोष्टी लागतात अर्ज भरताना, अर्ज कन्फर्मेशन करताना, ॲडमिशन घेताना. तर 2 गोष्टी पहिल्याच्या आहेत त्या सर्वच्या सर्व ला लागते. म्हणजे ओपन कॅटेगरी असो नाही तर रिझर्व कॅटेगरी असो. कुठल्या 2 गोष्टी? तर 10वीची पास झाल्याची मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला. हे ओपन कॅटेगरीचा उमेदवार असो नाहीतर रिझर्व कॅटेगरीचा, त्या 2 गोष्टी लागतात. आणि मग रिझर्व कॅटेगरीचा जो उमेदवार आहे त्यांच्यासाठी त्यांचं कास्ट सर्टिफिकेट, SC ST वाल्यांसाठी फक्त कास्ट सर्टिफिकेट ओके आहे. जर का OBC SBC NTच्या कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी कास्ट सर्टिफिकेट आधी त्यांचं नॉन क्रिमिलियर
सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नॉन क्रिमिनल म्हणजे कमी उत्पन्नाचा दाखला. त्याच्यानंतर जर का एखादा उमेदवार हा स्पोर्ट्समध्ये असेल, म्हणजे त्यांनी जिल्हास्तर, राज्यस्तर किंवा देशस्तरावर खेळामध्ये भाग घेतला असेल तर सक्षम प्राधिकरणाच्या सर्टिफिकेटवरती त्याला फॉर्मवरती जर का तुम्ही त्याचं टिकमार्क केलं तर तुम्हाला तुमच्या गुणांमध्ये वाढ होते. पण त्याच्यासाठी जिल्हास्तर किंवा त्याच्या पुढच्या स्पर्धांमध्ये भाग घेतल्याचं सर्टिफिकेट पाहिजे, जिल्हा क्रीडा अधिकारी, राज्य क्रीडा अधिकारी किंवा तसं. त्याच्यानंतर इंटरमिडिएट ड्रॉईंग एखाद्या उमेदवाराने केलं असेल, इंटरमिडिएट ड्रॉईंगवर फॉर्म भरताना टिकमार्क करा, त्याचे तुम्हाला गुण भेटतात. तुमच्या त्या फायनल मेरिटमध्ये याचा उपयोग होतो. फॉर्म भरताना या गोष्टी काळजीपूर्वक बघून घ्या. आपलं नाव चुकवायचं नाही, 10वीच्या गुणपत्रिकेनुसार नाव टाकायचं, लिव्हिंग सर्टिफिकेटची बर्थ डेट आपली योग्य आहे का ती बघून घ्यायची, लिव्हिंग सर्टिफिकेटनुसार आपली बर्थ डेट टाकायची. त्याच्यानंतर तुम्ही खेळात सहभाग असेल, ड्रॉईंगमध्ये सहभाग असेल त्याप्रमाणे करा, बोस्टन स्कूल शिकले असेल किंवा तो फॉर्म नीट वाचून त्याप्रमाणे योग्य पद्धतीनं फॉर्म भरा, म्हणजे तुम्हालाही त्रास होणार नाही फ्युचरमध्ये. फॉर्म भरताना आधार लिंक मोबाईल नंबर असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जो मोबाईल रजिस्टर्ड करता हा तुमच्या जवळचा तुमचा स्वतःचा द्या, आपले मित्र मैत्रीण किंवा भाऊ काका पप्पा यांचा देऊ नका, तुमचा स्वतःचा मोबाईल द्या. तो आधार लिंक असलेला महत्त्वाचा आहे. हे कारण त्या मोबाईलवरती सर्व मेसेजेस तुम्हाला टेक्स्ट मेसेज, ॲडमिशन झाल्यानंतरचे OTP वगैरे टेक्स्ट मेसेज हे सगळे त्या मोबाईलवर असणार. त्यामुळे पूर्ण प्रवेश प्रक्रिया होऊन पूर्ण तुमचा कोर्स होईपर्यंत तो मोबाईल बंद ठेवायचा नाही किंवा तो मोबाईल नंबर बदलायचा नाही. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मोबाईल नंबर बंद ठेवू नका, मोबाईल नंबर बदलू नका, ईमेल ID बदलू नका आणि तो मोबाईल हा तुमच्या आधारशी काय करा, लिंक करा. त्याच्यानंतर समजा एखादा उमेदवार हा दुसऱ्या राज्यातून 10वी करून आला असेल, 10वी केली असेल त्यांनी दुसऱ्या राज्यात आणि या राज्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातून जर का एखाद्या ITI मध्ये प्रवेश घेऊ इच्छित असेल तर त्याला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे 10वीची मार्कशीट लागणार, शाळा सोडल्याचा दाखला लागणार, पण त्याच्याबरोबर त्याला समकक्षता प्रमाणपत्र आवश्यक आहे, तो मिळवावा लागणार. तो कुठे भेटतो? वाशिम बोर्डाचं, नवी मुंबई वाशिम बोर्ड आहे, तिथं जाऊन समकक्षता प्रमाणपत्र मिळवणे हे परराज्यातल्या उमेदवारांसाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांचा नंबर किंवा त्यांची मेरिट लिस्ट ही पहिल्या 4 फेऱ्या झाल्यानंतर जी 5वी समुपदेशनाची फेरी असते त्या समुपदेशनाच्या फेरीमध्येच त्यांचा विचार करण्यात येतो. म्हणजे जे 4 फेऱ्या झालेल्या आहेत त्याच्यातल्या ते झाल्यानंतर राहिलेल्या सीटवरती यांच्या विचार करण्यात येतो परराज्यातल्या उमेदवारांचा. आणि त्यांची फीस स्ट्रक्चर वेगळा आहे. तो फीस स्ट्रक्चर त्यांनी जे admission.dbt.gov.in ही जी वेबसाईट आहे, मी अगोदरच्या स्लाईडमध्ये दाखवली, त्याच्यामध्ये माहिती पुस्तिका आहे. ती माहिती पुस्तिका डाउनलोड करा, त्याच्यामध्ये फीस स्ट्रक्चरसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. परराज्यातल्या उमेदवारांसाठीची गोष्ट करते. त्याच्यानंतर काही वेळा अपंग उमेदवार अर्ज भरतात, पण अपंग उमेदवारांसाठी एक गोष्ट सांगितलेली आहे, अपंग उमेदवारांना त्यांच्या अपंगत्वाच्या प्रकारानुसार आणि प्रमाणानुसार काही ठराविक ट्रेडमध्येच प्रवेश हे घेऊ शकतात आणि हे ठरवण्याचा अधिकार हा मेडिकल ऑफिसरला असतो. त्याच्यामुळे अपंग उमेदवारांनी फॉर्म कन्फर्म केल्यानंतर जेव्हा ते चॉईस देतात त्यावेळी चॉईस देताना आपल्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार आपल्याला कुठले ट्रेड भरता येऊ शकते, करता येऊ शकते याची माहिती मिळवा. ती माहिती तुम्हाला आपल्या admission.dbt.gov.in या वेबसाईटवर माहिती पुस्तिकेमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये आहे. त्यामुळे अपंग उमेदवारांनी ती माहिती पुस्तिका बघूनच त्याप्रमाणे त्यांना आवडते व्यवसाय टाका चॉईसमध्ये, म्हणजे तुम्हाला नंतर ॲडमिशनमध्ये घेताना त्रास होणार नाही.
आपली ही वेबसाईट आहे admission.dvet.gov.in. संपूर्ण माहिती या वेबसाईटवर आहे. आपला फॉर्म नवीन कॅन्डिडेटचा न्यू कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्ही जोपर्यंत कन्फर्म करत नाही तोपर्यंत तुम्ही रजिस्टर्ड कॅन्डिडेटमध्ये जाऊन तुमचा फॉर्म एडिट करू शकता. कन्फर्म झाल्यानंतर त्याच्यात चेंज करता येत नाही. त्यामुळे फॉर्म भरताना काळजीपूर्वक वाचा. या वेबसाईटवर संपूर्ण माहिती पुस्तिका आहे, ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये सगळे नियमावली आहे. ती नियमावलीचा नीट अभ्यास करा. फॉर्म नीट वाचा. फॉर्म वाचल्यानंतर तो कन्फर्मेशनसाठी तुमच्या जवळच्या कुठल्याही ITIमध्ये जाऊन तुम्ही तो फॉर्म सबमिट करू शकता. सबमिट करताना मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्युमेंट्स ओरिजिनल प्लस झेरॉक्सचं हे दोन्ही गोष्टी बरोबर न्यायच्या. ओरिजिनल बघूनच संबंधित कन्फर्मेशन करणाऱ्या व्यक्ती हा ते कन्फर्म फॉर्म करतो. तर अपेक्षा आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. ITI करा. ITI खूप छान आहे. तुम्ही कमी वेळामध्ये भरपूर शिकून रोजगारक्षम आणि स्वयंरोजगारक्षम बनता आणि अत्यल्प फी आहे. माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.